नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरीच्या ऑफिसमध्ये गुंड आलेले असतात आणि ते म्हणतात की आता पुढच्या 5 मिनिटांमध्ये ही जागा खाली करायची, नाहीतर हे सगळं सामान आहे ना आम्ही बाहेर फेकून देऊ, अशी धमकी ते देताच ईश्वरी आणि नम्रता दोघीजणी एकमेकांकडे धक्क्यानेच बघत राहतात. कारण एकही ऑर्डर नाही, त्यातच हे 2 गुंड अचानक शिरून आले, त्यामुळे त्यांची जरा तारांबळ उडालेली असते. त्याच वेळेला ते गुंड म्हणतात की चला चला बाहेर फेकतो आम्ही हे सामान. तेवढ्यातच अर्णव तिथे येतो आणि म्हणतो की हे सामान फेकण्याआधी मीच तुम्हाला दोघांना आता उचलून बाहेर फेकून देतो. असं आता ऐकल्यानंतर ते दोघं त्याच्याकडे बघतच राहतात आणि अर्णव अगदी रागाने त्यांच्याकडे बघत असतो. अर्णवची एंट्री झाल्याबरोबर इथे आता ईश्वरी खूप खुश होते. ईश्वरीला समजलेलं असतं की आता काहीच होऊ शकत नाही. अर्णव आलाय म्हणजे कोणताही प्रकार घडू शकत नाही आणि हे गुंड काहीच करू शकत नाही. त्याच वेळेला ईश्वरी म्हणते की अरे अर्णव सर, तुम्ही आलात, बढिया, असं म्हणून ती खूप खुश होते. आणि त्याच वेळेला ती म्हणते की आता नमुताई ना काळजीचं काहीच कारण नाही आहे. आता अर्णव सर आलेत ना, आता आपल्याला इथे मस्तपैकी फायटिंग बघायला मिळणार आहे, असं म्हणून दोघी एकमेकांना टाळ्या देऊन हसत असतात. त्याच वेळेला आता अर्णव हा पुढे येत असतो. ते गुंड म्हणतात की कोण आहेस रे तू? तेव्हा त्याच्याकडे ते बघत असताना अर्णव पुढे पुढे चालत येतो आणि मग ईश्वरी म्हणते की भैया, आता ना तुमचं काही खरं नाही. तुम्ही दोघंही आता गेलातच म्हणून समजा. कसं आहे ना, आतापर्यंत जे काही घडलं आहे त्याच्या अनुभवावरून मी सांगते हां. तुम्हाला काही माहीतच नाही आहे. आता अर्णव सर तुमची इतकी पिटाई करणार की तुम्ही इथून पळूनच जाणार म्हणून समजा. मग आता अर्णव हा स्वतः त्याच्याकडे बघतच असतो. ईश्वरी म्हणायला लागते की तुम्हाला माहिती नाही आहे भैया, त्या दिवशी ना गोडाऊनमध्ये अर्णव सरांनी एका गुंडाला एवढा धुतला की त्याची पूर्ण हड्डीपसली एक होऊन गेली होती आणि तो तिथून पळूनच निघून गेला होता. त्याच्या आधीचंही मी तुम्हाला सांगते, एकदा मार्केटमध्ये ना गुंड खूप दादागिरी करत होते. त्यावेळेला अर्णव सरांनी त्या गुंडाला एवढं धुतलं की त्याला जाता जाता स्वतःचाच हात गळ्यात घेऊन जावं लागलं. तुम्हाला काय माहितीच नाही आहे. आणि त्याच्या आधी खूप काही घडलं. ऑफिसमध्ये एक गुंड शिरलेला, त्यालाही एवढं धुतलेलं होतं की त्याला सरळ हॉस्पिटलमध्येच ॲडमिट करायला लागलं होतं. आता अर्णव हा स्वतःचा ब्लेझर काढत असतो. ईश्वरी म्हणते की सर द्या द्या द्या, ते ब्लेझर इकडे द्या. आणि ती सांगते की तुला माहिती नाही आहे नमुताई, अर्णव सरांनी खूप जणांना मारलेलं आहे. आता या दादांची बारी असं वाटतंय मला, असं म्हणून ती आता खुश होऊन अगदी नमूकडे बघत असते. आणि ते गुंड आता ईश्वरीच्या एका एका बोलण्याने अगदी घाबरून गेलेले असतात. त्यावर आता लगेच नमू म्हणायला लागते की याचा अर्थ इशू असा होतो की आता आपल्या इथे ईश्वरी स्वीट्समधून आणि आपल्या क्लाउड किचनमधून पहिली सामानाची डिलिव्हरी म्हणजेच पहिली डिलिव्हरी ही या दोघांची होणार असं दिसतंय. त्यावेळेला आता ईश्वरी म्हणते की हो ताई, या दोघांचीच सगळ्यात पहिली डिलिव्हरी होणार आहे. नमू म्हणते की आणि तेही थेट हॉस्पिटलमध्ये. असं म्हटल्यावर आता ते दोघंही जरासे घाबरतात. आणि मग नमू म्हणते की तुला माहिती नाही आहे अर्णव सर, अगं ते किती काय काय करू शकतात ते. आता यांचीच मजा बघूया आपण. मग त्यावर नमू एक एक गोष्ट सांगत चाललेली असते आणि ईश्वरी पण त्या गोष्टी अगदी रंगवून रंगवून ऐकत असते आणि म्हणते की चला आता ना या दोघांची बारी आली असं समजायचं आपण. नमू म्हणते की बरं, आणखी एक गोष्ट राहिलीच गं. तेव्हा ईश्वरी आता तिच्याजवळ जाते आणि तिला म्हणते की 1 मिनिट नमुताई, थोडा जादा हो आहे, अशी ती पटकन हळूच बोलते आणि म्हणते की आता काय नाही, आता या दोघांची वेळ येणार, आपण असं समजायचं. आता अर्णव सर या दोघांना धुणार आहेत आणि मग यांचं काय होणार ते आपल्याला माहीतच आहे. त्याचबरोबर इथे आता लगेच नमू म्हणते की मी इशू, आता आपण एक काम करूया, आपण ना इथून ना जरासं बाजूला होऊया. म्हणजे काय आहे ना, की इथून बाजूला झाले तर अर्णव सरांना यांना जरा धुण्यासाठी पुरेशी जागा मिळेल, बरोबर की नाही? मग आपण बाजूला जाऊन बसूया, असं म्हणून ती आता तिथून बाजूला जाऊन दोघीजणीही बसतात. आणि मग ईश्वरी म्हणते की अर्णव सर चला, आम्ही बाजूला झालेलो आहोत, स्टार्ट, असं म्हणून ती अर्णवला आता त्यांना मारायला सांगत असते. तेवढ्यातच अर्णव आता त्यांच्यासमोर येऊन उभा राहतो आणि ते दोघंजणही जरा घाबरल्यासारखे असतात. तेव्हा मग अर्णव म्हणतो की बोला, कुठे मार खाणार आहात तुम्ही? तेव्हा मग ते गुंड म्हणतात की ओ साहेब. नंतर अर्णव म्हणतो की बोला, कुठे मार खाणार, इथे की सगळ्यांसमोर बाहेर? तेव्हा मग तो ओ साहेब असं म्हणतो आणि तेवढ्यातच अर्णव हा त्याला हात उचलायला जाणार, ते दोघंही मान खाली घालून पळून जातात. आणि ते पाहिल्यानंतर ईश्वरी आणि नमू हसायला लागते. आणि ईश्वरीला आता बघायचंच असतं की मारामारीला सुरुवात होते का, परंतु जी काही ॲक्टिंग नमू आणि ईश्वरीने पार पाडलेली असते त्यामुळे ते गुंड आधीच घाबरतात आणि तिथून पळ काढतात. आता अर्णव अगदी
तोऱ्यातच ईश्वरीकडे बघायला लागतो आणि तिथे जाऊन टेबलवर बसतो. ईश्वरी आणि अर्णव एकमेकांकडे बघत राहतात आणि ते गुंड पळून गेल्यामुळे अर्णव म्हणतो की अगं ईश्वरी, ते गुंड गेले पळून. असं म्हटल्यावर आता ईश्वरी पण हसायला लागते आणि नमू, ईश्वरी अगदी दोघी एकमेकींकडे सायलेंटमध्ये बघत असतात आणि सस्पेन्समध्ये. परंतु ते गुंड पळून गेल्यामुळे कोणताही सस्पेन्स राहिलेला नसतो. ते दोघीही एकमेकींकडे बघून हसतात आणि अर्णवलाही बघून ईश्वरी म्हणते की सर, गेले पण ते गुंड पळून, बढिया. असं म्हणून ती आता जोरजोरात हसायला लागते आणि अर्णवला पण या सगळ्यामुळे खूप मजा वाटलेली असते, कारण त्या दोघींनी जी काही ॲक्टिंग केलेली असते त्यामुळे ते गुंड ऑलरेडी पळूनच गेलेले असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे गप्पा चालू असतात आणि चहा सुरू असतो. तेव्हा मग जयू सुप्रिया आणि संजय तिघांच्याही गप्पा सुरू असताना अचानकच दरवाजावर कोणी आहे का असा आवाज येतो. म्हणून सगळेजण बाहेर बघतात. त्याच वेळेला संजय म्हणतात की कोण आहेत हे, यांना अगोदर कधी पाहिलेलं नाही आहे मी. मग संजय स्वतःच दरवाजावर जातो आणि म्हणतो की माफ करा, तुम्हाला ओळखलं नाही. तेव्हा मग ते म्हणतात की अहो, माझं नाव सहाने मास्तर, मी इथे बाजूला राकेशजी राहतात ना, त्यांच्याकडे आलो आहे. तेव्हा मग आता हे ऐकल्यावर जयू आत्या म्हणते की ॲक्च्युली ते इथे राहत नाहीत, ते तिथे समोरच्या खोलीमध्ये राहतात. चला मी तुम्हाला दाखवते हवं तर. तेव्हा ते म्हणतात की अहो तसं नाही, त्यांच्या खोलीला कुलूप होतं म्हणूनच. मग त्यावर लगेच इथे अर्णव हा ईश्वरीकडे बघत असतो आणि तिची साईट चेक करत असतो आणि ईश्वरी स्वीट्सच्या साईटवर एकही पोर्टलवर ऑर्डर नसते आणि ती ऑर्डर नसल्यामुळे नमू आणि इशू दोघीजणीही अगदी तोंड पाडूनच बसलेल्या असतात. ईश्वरीचाही चेहरा अगदी फुगलेलाच असतो. ईश्वरी नाराज असते की आपल्याला दिवसभरातून एकही ऑर्डर मिळालेली नाही आहे. तेव्हा मग अर्णव हा तिच्याकडे बघतच राहतो आणि म्हणतो की काय ईश्वरी, काहीही ऑर्डर मिळालेली दिसत नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही सर, तुम्ही दिली ना तेवढीच एक ऑर्डर, त्यानंतर कुठली ऑर्डरच आलेली नाही आहे. खरंच खूप वाईट वाटतं आहे. तेव्हा मग अर्णव हसणार की काय, यामुळे ईश्वरी त्याला म्हणते की अर्णव सर, प्लीज हसू नका हां, मला एकही ऑर्डर मिळालेली नाही आहे. अहो, जेव्हा इथे सकाळी आम्ही दोघी कामासाठी आलो ना, आम्हाला असं वाटलं की आम्हाला ना आज दिवसभरात वेळच मिळणार नाही. ऑर्डरवर ऑर्डर येत राहतील, इथे बाहेर दुकानासमोर गर्दी होईल, परंतु असं काहीही झालेलं नाही. आम्ही दोघे इथे दिवसभर बसून बसून काही ना काम करून बोर झालेलो आहोत. आम्हाला वाटलं की आमचा जो काही गॅस सकाळी सुरू होईल तो रात्र होईपर्यंत बंदच नाही पडणार, परंतु तसं काहीच झालं नाही. अर्णव दोघींकडे बघत बसलेला असतो. नंतर आता सहाने मास्तरांना संजय आतमध्ये घेतात आणि म्हणतात की चला, म्हणजे तुमची आमची ओळख झालीच म्हणून समजायचं. तेव्हा मग अचानक तुम्ही, म्हणजे तुमच्याबद्दल आम्हाला जरासं राकेशजींनी सांगितलं होतं, परंतु आज प्रत्यक्षातच भेटीचा योग आला. तेव्हा सहाने मास्तर म्हणतात की हो, त्याचं काय झालं ना, इथे माझं जरा सचिवालयामध्ये काम होतं म्हणूनच इथे मी आलो होतो. आणि मग म्हटलं की लागलीच आपल्या राकेशला पण भेटून घ्यावं. कसं आहे ना, लेक आहे हो तो माझा आणि त्याची चिंता मला सततच असते, म्हणूनच मी त्याच्याबद्दल विचार करत असतो. आणि मग म्हटलं की बघूया आपल्या इथे राकेश कसा राहतोय ते. तेव्हा मग राकेश अत्यंत चांगल्या स्वभावाचे आहेत असं आता संजय म्हणतो. त्यावर आता मास्तर म्हणतात की हो ना, म्हणजे खरंच खूप मुलगा गुणी आहे हो तो, प्रत्येकाला अगदी मदत करायला धावून जाणार आहे. त्यानंतर सहाने मास्तर म्हणतात की काय झालं, गणपतीच्या वेळेला दुर्वा आणण्यासाठी म्हणून आमचा राकेश बाहेर पडला. त्याच वेळेला पावसाळा असल्याने त्याच्या घरावर दरड कोसळली आणि त्याचे आईवडील जागीच गेले. बिचारा पूर्ण मुलगा अनाथ झाला हो, पोरका झाला. सगळं गाव हळहळलं होतं. तेव्हापासून मी त्याची जबाबदारी घेतली. मग आता संजय म्हणतात की अगदी उत्तम केलं, म्हणजे समाजकार्याची आवड आणि दुसऱ्यांना मदत करण्याची आवड ही राकेशला तुमच्यापासून आहे तर. तेव्हा मग ते म्हणतात की नाही नाही, अगदी तसंच काही नाही, खरं तर त्याच्यात जन्मापासूनच ती वृत्ती आहे. खरंच खूप चांगलं आहे आणि अशी मुलं अगदी मिळणं दुर्मिळच हो. सगळ्यांसाठी अगदी मदत करण्यासाठी वाढत्या टाटावरून उठून जाईल तो. मग संजय म्हणतो की हो हो, त्याची प्रचिती तर आलीच आहे आम्हाला. मग त्यानंतर संजय विचारतो की तुम्ही त्यांच्या लग्नासाठी मुलगी वगैरे पाहिलीत की नाही. त्यावर मास्तर म्हणतात की नाही हो, अजून तरी नाही, तुमच्या बघण्यात एखादी असेल तर सुचवा. त्यावेळेला मग तो म्हणतो की हो, तसं आहे एक स्थळ, मी ना तुम्हाला विचार करून कळवतो. तेव्हा सहाने मास्तर म्हणतात की हो हो, अगदी लवकरच कळवा. मग त्यावर संजय म्हणतो की बरं, मग तुम्हाला भेटून खरंच खूप बरं वाटलं आणि तुम्ही त्यांचं पालनपोषण केलं, खरंच खूप चांगलं केलं. सहाने मास्तर म्हणतात की हो, त्याचं काय ना,
त्याला भेटायलाच आलो होतो हो, परंतु माझा ना रिचार्ज जरा संपला आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही जरा तुमच्या फोनवरून राकेशला फोन लावून विचारता का की तो कुठे आहे म्हणून. तेव्हा संजय म्हणतो की हो हो अगदीच हरकत नाही, थांबा मी फोन लावतो. असं म्हणून संजय हा राकेशला आता फोन लावायला घेतो आणि राकेशचा फोन हातात येताच तो खुश होतो आणि म्हणतो की चला, म्हणजेच याचा अर्थ नाटकाच्या पहिलं पर्व अगदी व्यवस्थितपणे पार पाडलेलं आहे. म्हणजेच या आता लोकांना गुंडाळण्यात मास्तर यशस्वी झालेत असं समजायचं आणि या मूर्ख लोकांना गुंडाळणं तर अगदी सोपंच आहे. त्यामुळे काही झालं तरीही आता हे माझं काम होणारच आहे. चला लवकरच लग्नाची बोलणी सुरू होणार, असं म्हणून आता राकेश खूपच खुश होत असतो. त्याचे सगळे अगदी मनात लाडू फुटून झालेले असतात आणि तो फोन उचलतो आणि म्हणतो की हां एकच मिनिट मी येतच आहे. आणि नंतर इथे आता संजयला भेटण्यासाठी राकेश तिथून निघून गेलेला असतो. ईश्वरी आता गपचूप बसलेली असते, कारण एकही ऑर्डर नाही. त्यानंतर आता इथे अर्णव म्हणतो की ईश्वरी म्हणजेच मिस इंदोर, एक गोष्ट लक्षात घे, एकही ऑर्डर नाही याचा अर्थ असं काहीही नसतं. काही ना, कुठलाही बिझनेस हा कुठल्याही सक्सेसशिवाय पूर्ण होत असतो आणि सक्सेस होण्यासाठी माणसाला डेडिकेशन आणि मेहनतीची खूप गरज असते. त्यामुळे कुठल्याही प्रकारे असा अभिमान बाळगू नको की तुझं वेगळं दुकान आहे इंदोरी स्वीट्स, त्यामुळे ऑर्डर पटापट येतील. नो, असं कधीही होत नसतं. आपल्याकडे कधीही ऑर्डर्स येत नसतात. तुला माहिती नाही, तू विश्वास करणार नाही की मी काय केलं होतं ते. तुला माहिती आहे, जेव्हा आमचं छोटंसं सात्विक फॅशन होतं, एक छोटंसं दुकान होतं ते, त्यावेळेला मी दारोदारी फिरायचो. म्हणजे जे कंपनीचे प्रोडक्ट्स आहेत किंवा आमचा जो कपडा आहे मटेरियल, ते घेऊन मी सुरुवातीला दारोदारी फिरकलेलो आहे. कधी-कधी मला सगळेजण चहा बिस्किट देऊन वेलकम करायचे. तर कधी-कधी मला दुरूनच माझं काही न ऐकता निघून देखील जायला सांगायचे. मग त्या सगळ्यातूनच मी सगळं शिकलो, दारोदारी फिरलो आणि काही लोकांना माझे मटेरियल्स आवडायला लागले. मग काही लोकांनी दुसऱ्या लोकांपर्यंत ते पोहोचवले. असं करून करून माझा ब्रँड मोठा झाला. मी तेव्हा दारोदारी फिरायचो आणि मी माझा ब्रँड मोठा केला होता. त्यानंतर मग आता मी काय करतो, तर कंट्रीमधून फिरतो. एवढंच काय ते फरक आहे. पण मी सुरुवातीला काय केलं होतं, तर मेहनत घेतली होती आणि माझा ब्रँड मोठ्या करण्यामध्ये मला जे काही शक्य होतं, ते सगळं काही मी केलं होतं. आणि म्हणूनच आता या सगळ्या गोष्टीची सुरुवात करणं हे खूप गरजेचं आहे. आता तुम्ही सात्विक फॅशन जो बघताय, तो तेव्हा नव्हता ना, तेव्हा मी मेहनतच केली होती. आता त्यानंतर मी माझे ऑफिसेस देखील ओपन केले, परंतु त्यावेळेला माझं काहीच नव्हतं. म्हणून एकच गरज आहे, ते म्हणजे पब्लिसिटीची. आपल्या प्रॉडक्टची पब्लिसिटी झाली पाहिजे. तेव्हाच लोकांपर्यंत ते अधिकाधिक पोचतं आणि त्यानंतरच मग आपल्याला हवा तो रिझल्ट त्यातून अचीव होतो. मग ईश्वरी म्हणते की ठीक आहे, परंतु आता काय करायचं तरी काय? तेव्हा मग तो म्हणतो की एकतर आपल्याला खूप मेहनत घ्यायची आहे. ईश्वरी स्वीट्स हे आपण ऑनलाईन पोर्टल तर ओपन केलं आहे, परंतु आपल्याला लोकांपर्यंत कसं पोचता येईल याचा विचार आपण जरा करायचा. काय करता येईल, कसं करता येईल याचा विचार कर आणि त्यानंतरच मग काय ते तुला पुढे ठरवता येईल. त्यावेळेला आता ईश्वरी म्हणते की सर, मग आता त्याच्यासाठी काय करावं लागेल? तेव्हा त्याबरोबर नम्रता म्हणते की याचा अर्थ सर की ईश्वरीला ऑनलाईन म्हणजे बघावं लागेल, रील्स करावे लागतील. तेव्हा तो म्हणतो की एक्झॅक्टली हेच करावं लागणार आहे. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की रील्स ना बाबा ना, ये तो मेरे बस की बात नाही आहे. मी रील्स वगैरे करणार नाही, नाही, ती बडबड ना मला अजिबात जमणार नाही आहे. तेव्हा मग आता नमू म्हणते की नाही इशू, अगं हे सगळं करावंच लागणार आहे आणि जर तुझे जे प्रोडक्ट आहेत ती तुला घरोघरी पोचवायचे असतील तर तुला हे सगळं करायला लागणार. तेव्हा मग ती म्हणते की नाही नाही, मला हे नाही जमणार असं रील वगैरे करणं, इतर वेळेला बडबडणं वेगळं असतं. तेव्हा नमू म्हणते की अगं मगाशी तू त्या गुंडांच्या समोर बोललीस ना, अगदी तसंच तुला करायचं आहे, ते एखाद्या जाहिरातीप्रमाणेच होतं अगं. मग ती म्हणते की नाही नाही, मला तर नाही जमणार बाबा, हे सगळं मला जमणार नाही बाराखडे, मी अजिबात करणार नाही आहे. त्यावेळेला अर्णव म्हणतो की मिस इंदौर, करणार नाही, नाही करावंच लागेल आणि करावंच लागेल हा शब्द आता दोघंजणही म्हणजेच नमो आणि अर्णव एकत्रच बोलतात. त्यामुळे ईश्वरी त्यांच्याकडे रागानेच बघत असते आणि ईश्वरीला आता ते दोघंही म्हणतात की चला आता आपल्याला आपल्या कामाला सुरुवात केलीच पाहिजे. ईश्वरी घाबरते आणि म्हणते की काय चाललं आहे तुमचं हे सगळं? तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदौर, नो चिटिंग, कामाला सुरुवात करायची असं म्हणून तो तिच्याकडे बघत असतो. त्यानंतर आता राकेश येतो. राकेश आल्या आल्या बोलतो, अरे वा मास्तर, तुम्ही इथे, म्हणजे किती छान सरप्राईज दिलं तुम्ही आम्हाला. असं म्हणून आता अर्णव राकेश त्यांच्या पाया पडतो आणि त्याच वेळेला मग राकेश म्हणतो की खरंच खूप बरं झालं. आणि कधी आले मास्तर तुम्ही?
शिवाय काका तुम्ही पण मला एकदम सरप्राईजच दिलं, तुम्ही कधी आलात? तेव्हा मग संजय म्हणतो की हो, मी आज सकाळीच आलो ॲक्च्युली आणि त्यानंतर मग तुमच्या या मास्तरांची भेट झाली. मग आता लगेच ते म्हणतात की अरे हो राकेश, माझं इथे मुंबईनिमित्त कामासाठीच मी इथे आलो होतो आणि म्हटलं की तुला भेटून घ्यावं, तुला एक छान आपला सोहळा द्यावा भेटीचा, म्हणून मी इथे भेटायला आलो होतो. तेव्हा मग राकेश म्हणतो की अगदी उत्तम केलं होतं, चला मग मी तुम्हाला आपलं घर दाखवतो. त्यावेळेला मग आता लगेच संजय म्हणतो की अहो असं काय करताय, हे त्यांचंच तर तुमचंच तर घर आहे ना. तेव्हा मग तो म्हणतो की अहो तसं नाही, काय ना की कित्येक वर्षानंतर इथे आले आहेत, मग मी कुठे राहतो काय करतो हे त्यांनी बघायला हवं ना, त्यासाठीच. मग संजय म्हणतो की हो हो हे बरोबर आहे. मग लगेच सहाने मास्तर म्हणतात की तसं नाही, काय ना राकेश, माझी अगदी चिंता अर्धी मिटली आहे बघ. म्हणजे तुझे शेजारी हे असे राहतात हे पाहून माझी अर्धी चिंता मिटली. आणि आता माझी बाकीची चिंता आहे ती म्हणजे की तुझं लग्न तुझं लग्न एकदा की आटोपलं ना, की माझ्या सगळ्या चिंता मिटल्या बघ. म्हणजे मी डोळे मिटायला मोकळा झालो. तेव्हा लगेच राकेश म्हणतो की हो मास्तर, प्लीज असं बोलू नका, प्लीज असं बोलायचं नसतं. तेव्हा मग लगेच मास्तर म्हणतात की हो हो, तू नको काळजी करूस राकेश, तुझं सगळं जे काम आहे ना ते इथलं झालेलं आहे. मग नंतर ते म्हणतात की अरे तसं नाही, माझं जे काम होतं म्हणजे सचिवालयातलं आहे ना, ते सगळं अगदी उत्तमरित्या पार पडलं आहे, त्यामुळे काळजीचं काहीच कारण नाही आहे. त्याचबरोबर आता लगेच सहाने म्हणतात की मला तुम्ही मगाशी सांगणार होतात की एखादी मुलगी तुमच्या बघण्यात आहे, ते कधी सांगाल? तेव्हा मग संजय म्हणतो की नका काळजी करू, मी सांगेन तुम्हाला, हो नका चिंता करू. त्यावर लगेच आता राकेश म्हणतो की अहो तुमचा विषय कुठपर्यंत पोचला आहे, तुम्ही लगेच लग्नापर्यंतच गेलात. त्यावेळेला आता असं म्हटल्यावर राकेशकडे संजय बघून हसायला लागतो आणि राकेश लाजण्याची ॲक्टिंग करत असतो. तेव्हा मग आता सुप्रिया म्हणते की हो अहो लग्नाचं तर तुमच्या बघायलाच हवं ना. त्यावर मग जयू आत्या म्हणते की बरोबर म्हणतायत अगदी सगळे, आणि तुम्हाला आता राकेशजी मोठ्यांचं ऐकावंच लागेल, तुम्हाला लग्न हे करावंच लागणार आहे. कारण वय आहे तोपर्यंत लग्न केलं तर ठीक, एकदा वय निघून गेलं की मग लग्नासाठी मुलीही बघायला जरा टेन्शनच होतं हो, म्हणून आपलं म्हटलं. त्याबरोबर आता इथे लगेच सहाने मास्तर म्हणतात की हो हो अगदी योग्य बोलताय तुम्ही, त्याच्या लग्नाचं अगोदर बघितलंच पाहिजे. आणि त्यानंतर मग आता सहाने मास्तर म्हणायला लागतात की तुम्ही लवकरात लवकर मुलगी कळवा, मग आपण याचं लग्नाचं काय ते बघूया, म्हणजे माझ्या सगळ्या चिंता मिटल्याच म्हणून समजायच्या. मग त्यावर सहाने मास्तर म्हणतात की बरं चला आपण जाऊया, असं म्हणून आता हो पुन्हा आपण भेटूया नक्कीच, असं संजय त्यांना म्हणतो. आणि त्याचबरोबर आता लगेच राकेश म्हणतो की तुम्ही पण ना खरंच लग्नाचं बोलायला सुरुवात केलात, असं म्हणून त्यांना आता सहाने मास्तरांची बॅग तो घेतो आणि बॅग घेऊन आता तिथून निघायला लागलेला असतो आणि म्हणतो की काका चला आपण निघूया, असं म्हणून आता तिथून ते निघत असतात. त्याच वेळेला आता संजय म्हणतात की हो हो नक्कीच परत भेटूया, असं म्हणून सहाने मास्तरांना राकेश आता तिथून आपल्या खोलीवर घेऊन चाललेला असतो. आणि आता राकेश अशा प्रकारे लाजत असतो ते पाहून आता सुप्रिया, संजय आणि जयू तिघी हसायला लागतात. आता लगेच संजय म्हणतो की लाजले बघ ना, अगदी पटकन लग्नाचा विषय निघाल्यावर लाजले. तेव्हा लगेच जयू म्हणते की हो ना, लाजऱ्या स्वभावाचे आहेत ते जरा, परंतु मला सांग हे का केलंस तू दादा असं? अरे अगदी आता योग पण आला होता आणि ते समोरून विचारत पण होते, मग तू त्यांना का नाही सांगितलंस की आपल्या बघण्यात एक मुलगी आहे, म्हणजेच इशूचं स्थळ त्यांना का नाही सुचवलंस तू? मला तर हे काहीच कळलेलं नाही. आता वेळ होती, चांगली संधीही होती, विषय काढायचा होतास ना. त्यावर आता लगेच जसे आपल्याला राकेशजी उत्तमच माहिती आहेत ते कसे आहेत आणि राकेशजींना इशू आवडते हे मला तर कळलं आहे, आणि आता आपल्या इशूलाही त्यांना नकार देण्यासारखं अगदी काहीच कारण नाही आहे, मग का विषय नाही काढला? त्यावर संजय म्हणतो की अगं हो हो, ऐकून तर घे जयू माझं. अगं सुरुवातीला मला इशूशी बोललं पाहिजे, तिच्या मनात काय आहे, तिला काय वाटतंय, अगोदर हे बोललं पाहिजे ना. आणि म्हणजे कसं आहे ना सुप्रिया, की लग्न आपल्या इशूला करायचं आहे, त्यामुळे तिच्याशी आपल्याला एकदा बोलूनच घेतलं पाहिजे ना. म्हणूनच मी विषय काढला नाही आणि पहिले काहीच बोललो नाही. अगदी मी इशूशी बोलतो आणि तिच्या मनात काय आहे ते जाणून घेतो आणि नंतर मग बघूया, असं संजय तिला म्हणतो. तर इथे ईश्वरी आणि अर्णव यांची रील शूटिंग सुरू झालेली असते. ईश्वरी आता अर्णवला म्हणते की सर स्टार्ट. आता तिच्या हातामध्ये एक मोठा जिलेबी तळण्याचा झारा असतो आणि नमुने हातात लाईट्स घेऊन उभी असते आणि म्हणते की चला सुरुवात करूया. ईश्वरी आता पटकन मागे वळते आणि तो झारा हातातला हा अर्णवला लागणारच असतो. आणि त्यावेळेला अर्णव म्हणतो की काय मी सिंदोर. ईश्वरी म्हणते की सॉरी सॉरी सर, पुन्हा एकदा टेक घेऊया. आणि मग आता ईश्वरी ही पटकन पुन्हा मागे वळून बघते आणि म्हणते की ईश्वरी स्वीट्स, इंदोरी सेव, समोसे, चटणी, असं म्हणून ती तिथेच थांबते.
आणि मग अर्णव म्हणतो की व्हॉट इज दिस मिस इंदोर? अगं इतर वेळेला तर तू एवढी बडबड बडबड करत असते. आवाजामध्ये ना डेसिबल आहे, ना एनर्जी आहे, ना पॉझिटिव्हिटी. नक्की काय चाललं आहे? अगं एरवी तुझी इतकी बडबड असते, आज तुला बोलायला काय झालं आहे? बोल, चल पटकन बोल. तेव्हा मग नमू म्हणते की हो, हे बघ मी हातात लाईट घेऊन उभी आहे, पटकन बोल इशू, तू अगदी न घाबरता बोल, नको घाबरू. तेव्हा मग ती बोलायला सुरुवात करते आणि म्हणते की तुम्हाला काय जात आहे बोलायला? इथे मला इतकं टेन्शन आलं आहे, कसं करू काहीच कळत नाही आहे. मग त्याच वेळेला आता अर्णव म्हणतो की चल पुन्हा एकदा टेक घ्यायचं आहे. ईश्वरी पुन्हा एकदा टेक घेते आणि म्हणते की ईश्वरी स्वीट्स, इंदोरी सेव समोसे चटणी, सब स्वाद है इधर इंदोरी स्वीट्स. आणि आता थेट इंदोरी स्वीट्स तुमच्या घराघरात नाही तर मनामनात, असं म्हणून हम इंदोर से है असं ती बोलते. तेव्हा हे सगळा रील अगदी व्यवस्थित झालेला असतो आणि अर्णव म्हणतो की हो, हा टेक मस्त होता, परंतु ना काय करू, रेकॉर्डच झालं नाही. ईश्वरी म्हणते की काय सर, मी इतक्या मेहनतीने केलं आणि हे स्वीट्स हे सगळं रेकॉर्डच झालं नाही. तेव्हा अर्णव म्हणतो की एक एक मिनिट प्लीज थांबा, रेकॉर्ड झालेलं आहे, सगळं अगदी रेकॉर्डेड आहे, डोंट वरी. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की फायनली माझं हे रेकॉर्डिंग झालं आहे. तर ईश्वरीचं ते रेकॉर्डिंग जे असतं आणि म्हणजे जे काही तिथे किचनमध्ये घडतं आहे हे सगळं एका दुसऱ्या मोबाईलमधूनही खिडकीमधून रेकॉर्ड होत असतं आणि तो लावण्याचा माणूस असतो, तिने त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी सांगितलेलं असतं. नंतर आता अर्णव हा ईश्वरीला गाडीमधून घेऊन निघालेला असतो. नमू घरी निघून गेलेली असते आणि त्यानंतर मग आता इथे ईश्वरी अर्णव गाडीमधून निघत असताना ईश्वरी अर्णवकडे बघत असते आणि विचारते की अर्णव सर, आपण आता कुठे निघालेलो आहोत? त्यावेळेला आता अर्णव म्हणतो की हे बघ मिस इंदोर, आता मी तुला काहीही सांगणार नाही. तुला काय वाटतंय मी असं करणार आहे का की मी आता तुझ्या घरच्यांना फोन लावणार आणि म्हणणार की तुमची ईश्वरी देसाई ही अर्णव राजे शिर्केच्या ताब्यात आहे आणि तिला मी किडनॅप केलेलं आहे. त्यामुळे पुढच्या 10 तासांमध्ये 10 लाख रुपये हे माझ्यापर्यंत पोचले पाहिजेत, नाहीतर तुमच्या मुलीचं काही खरं नाही. असं म्हटल्यावर आता ईश्वरी हसायला लागते आणि म्हणते की अर्णव सर, खरंच तुम्ही पण ना, ती अगदी मनमोकळेपणाने खदखदून हसते आणि म्हणते की सर, एरवी तुमची ही तुमच्या अंगातली कॉमेडी आहे ती तुम्ही कुठल्या जादूच्या पिटाऱ्यात बंद करून ठेवता. अगदी अशा वेळेला कधीतरी तुमच्या अंगातून ही कॉमेडी बाहेर येत असते, पण एकदम मजा वाटते तेव्हा मला, असं ती म्हणत असते. आणि अर्णवने तोंड अगदी किडनॅपरसारखंच केलेलं असतं. तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे त्या चेहऱ्याला बघून हसते. अर्णव म्हणतो की मिस इंदोर, तुला काय वाटतंय की आता मी हे सगळं काही फोनवर बोललो आहे ते खोटं खोटं बोललो आहे, खरं नाही बोललो आहे? असं म्हणून आता तो तिच्याकडे रागानेच बघत असतो. ईश्वरी आता पुन्हा एकदा त्याच्याकडे सिरियसने बघते आणि पुन्हा त्याचा चेहरा बघून हसायलाच लागते. आणि त्याच वेळेला अर्णव पण आता त्याचा तो सिरियस मोड सोडून देतो आणि जोरजोरात हसायला लागतो. म्हणतो की मिस इंदोर चल, मी तुला कुठेतरी घेऊन चाललेलो आहे. असं म्हणून आता ते दोघंजणही तिथून निघालेले असतात. ईश्वरीचा मात्र अर्णववर पूर्ण विश्वास असतो. काहीही झालं तरी अर्णव तिला कुठे घेऊन जाणार किंवा कुठे नाही, हे सगळं सेफच असणार असा अगदी डोळे मिटून आंधळा विश्वास ईश्वरीचा अर्णववर असतो. आणि म्हणून ती त्याच्याकडे बघून खूप खुश असते आणि त्याच्या गाडीत ईश्वरीला फारच सेफ वाटत असतं आणि दोघांनाही आता खूप आनंद होत असतो. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इथे लावण्या ही तिच्या माणसाला फोन कवर सांगते की काय आहे, कुठे आहेत ते. तेव्हा मग आता लगेच इथे तो गुंड म्हणतो की मॅडम, हे दोघंही लांब आलेले आहेत आणि माझं त्यांच्यावर पूर्ण लक्ष आहे, ते दोघंजणच आहेत तिथे. लावण्य चिडते आणि म्हणते की 1 मिनिट लक्षात ठेव, त्या दोघांवरही व्यवस्थित लक्ष ठेव. ते दोघं काय जात आहेत, कुठे जात आहेत, कुठे काय करतायत, या सगळ्यावरती अगदी बारीक लक्ष ठेवायचं आहे, कळलं? असं लावण्य आता त्याला बजावते. त्याबरोबर तो गुंड म्हणतो की येस मॅम, अगदी मी त्यांच्या मागेच आहे आणि त्यांच्यावर लक्ष ठेवू नये. नमू आता घरी येते. संजय आणि सुप्रिया विचारतात की काय गं, तुम्ही दोघेही गेला होतात ना, तू एकटीच घरी आली, इशू कुठे आहे मग? तेव्हा मग ती म्हणते की अहो बाबा, इशू ना अर्णव सरांबरोबर बदलापूरला गेलेली आहे एका कामासाठी. आता हे ऐकल्यानंतर संजय आणि सुप्रिया दोघांनाही धक्का बसतो आणि दोघं एकमेकांकडे आता पाहतच राहतात. आता कारण संजयला ईश्वरीच्या लग्नाबद्दल बोलायचं होतं, परंतु ईश्वरी निघून गेली, त्यामुळे आता त्यांना टेन्शन येतं. आता अर्णव हा भरपूर मुसळधार पाऊस पडत असतो, त्या पावसातच गाडीमधून बाहेर पडतो, भिजतो आणि ईश्वरीला म्हणतो की मिस इंदोर कम ऑन. तेव्हा तिचा गाडीचा दरवाजा उघडून तो तिला बाहेर काढत असतो. ईश्वरी म्हणते की नको नको सर, परंतु अर्णव तिचं काहीही ऐकत नाही. तो गाडीचा दरवाजा ईश्वरीला बाहेर काढून बंद करतो आणि ईश्वरीला आता भिजायला उभं करतो. आणि त्याच वेळेला ईश्वरी आता म्हणते की नाही सर, आणि इतका मुसळधार पाऊस असतो की समोरचं काहीही दिसायला तयार नसतं. परंतु आता अर्णव हा त्या मुसळधार पावसामध्येच वेड्यासारखा अगदी लहान मुलासारखा डान्स करत असतो आणि ईश्वरी ते बघते आणि त्याच्याकडे बघून ती आता भयंकर चिडलेली असते.
आता अर्णवलाही धक्काच बसतो की मिस इंदोर नेमकं आता काय बोलते. ती चिडून अर्णवकडे बघते. आता कशाप्रकारे अर्णव आणि ईश्वरी दोघंजणही पावसामध्ये एकमेकांसोबत रंगणार आणि अर्णव आणि ईश्वरीच्या खऱ्या प्रेमाची ही सुरुवात असेल का, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आता आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.